या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। सोलापूर शहरासह ग्रामीण भागात चैतन्याचं वातावरण असताना एका 30 वर्षीय युवकावर तलवारीनं प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे। अजय शिवाजी राठोड, राहणार गणपत तांडा, तालुका दक्षिण सोलापूर, असं तलवारीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे। ही घटना क्रिकेट सामना खेळत असताना बोरामणी बी फार्मसी कॉलेजच्या मैदानात 12:30 वाजता घडली असून मागील भांडणाचा राग मनात धरून सुजित सुभाष राठोड, सुभाष राठोड, राहुल सुभाष राठोड, विशाल राठोड, बबलू राठोड, समाधान राठोड या सर्वांनी तलवारीनं बॅट स्टंपनं बेभान मारहाण केली आहे। या प्राणघातक हल्ल्यात अजय शिवाजी राठोड यांच्या हाताला, बोटाला, शरीरावर जखमा झाल्या असून त्यांची तक्रार तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे। सध्या जखमी अजय राठोड यांच्यावर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। या प्रकरणावर पोलीस काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। नाव अजय शिवाजी राठोड। काय झालं ती घटना? मला आज क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेलो मी। 12:30 वाजता सुजित सुभाष राठोड आणि सुभाष राठोड आणि राहुल सुभाष राठोड, विशाल राठोड आणि बबलू राठोड आणि समाधान राठोड या 5-6 जणांनी मिळून मला तलवारीने मारहाण केली आणि मला जीव मारण्याचा प्रयत्न केला। त्यांनी माझा गळा ओढून धरला होता त्यांनी आणि तलवारीने 2-3 वार केले माझ्यावरती। काय कारण नसताना क्रिकेटमध्ये खेळात गेल्यामुळे काही गोष्टीचा राग धरून मनात त्यांनी मला मारहाण केली आणि जीव मारण्याचा प्रयत्न केला। बरं होतं की त्या मैदानावरती भरपूर पोरं होते, त्यांनी मला वाचवलं, नाही तर आज माझा जीव जाण्याची प्रसंग आली होती। कुठं घडली घटना ही? बी फार्मसी कॉलेजच्या मैदानावरती। आपण आता काय न्याय मागताय काय? हो, मी आता तालुका पोलीस स्टेशनला आलो आणि कंप्लेंट करायला आल्यावर त्यांनी सिव्हिल रिपोर्ट मागवले किंवा मला त्यांच्याकडून काहीतरी हे मिळावं की त्यांनी अजून परत मला घरी गेलं आणि मला माझा जीव जाण्याची प्रसंग आता वाचून आलो आणि घरी गेल्यावर अजून माझं परत जीव जाण्याची वेळ येईल म्हणून मी शासनाकडे न्याय मागण्यासाठी आलेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।